जे 100% जे मतदार आहेत सचिन तुझा हात काढ रे. ते सगळे अर्धा हात सोबत येतोय होते. आता थोड्याच वेळामध्ये म्हणजे याला सुरुवात झालेली आहे आणि सगळे एकत्रितपणे मतदानाला या ठिकाणी आता येत आहेत. एक बस आली, दुसरी बस आली, दुसऱ्या गाड्या मागे आहेत आणि मला वाटतं एका तासाभरामध्ये सर्वच मतदार या ठिकाणी पोहोचून 3-3:30 वाजेपर्यंत 3:15 वाजेपर्यंत सर्व मतदान 100% हे आमचं पूर्ण होईल. जवळपास भाजप, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस मिळून आम्ही 450 जवळपास आहोत. 470-80च्या जवळपास आम्ही त्या ठिकाणी आहोत. त्यामुळे स्पष्ट बहुमत आमचं आहे आणि इथे कुठलीच लढाई नाही आहे. त्या ठिकाणी दोन्ही उमेदवारांनी माघार घेतलेली आहे. स्वतः आज सकाळी पण तिथे मतदानाचा संभ्रम पसरत आलेला होता. त्यांनी तो क्लिअर केलेला सोशल मीडियाच्या माध्यमातून. सचिन तुझा हात काढ ना, त्या एका हाताने पकड ना रे. भाषण केलं वहिनींनी, आमच्या गीते वहिनींनी. त्यांनी सांगितलं, गणेश गीते, गोकुळ गीते यांनी सांगितलं की मला मतदान करू नका, मी उमेदवार नाही आहे, गराडेंनाच मतदान करा, हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे घेऊन देतो, काढून टाक मोबाईल. शिल्लक राहिलेला नाही. भाऊ, पण ही अशी निवडणूक आहे तुमच्यासारख्या मोठ्या नगरसेवकांना घेऊन इथे यावं लागतं आहे. ही वेळ का बरं येते? म्हणजे वेळ नाही. निवडणूक असली तर कुठली असली तर आम्ही ती सिरियसच घेतो, गांभीर्यानेच घेतो. कुठल्याही निवडणुकीमध्ये आम्ही थोडंसंही ढील त्या ठिकाणी देत नाही. तुम्ही बघितलं आतापर्यंत निवडणूक छोटी असो, मोठी असो, सरकार क्षेत्रातली असो, शेवटी कार्यकर्त्यांसाठी आम्हाला सुद्धा यावं लागेल ना. तर कार्यकर्ते आमच्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतील. आम्ही 7-7-8 वेळा निवडून यायचं आणि कार्यकर्त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडायचं ही आमच्याकडे पद्धत नाही. ती पद्धत ज्यांच्याकडे त्यांची आज काय परिस्थिती झाली आपण बघता. नाही, पण आपल्याच मतदारांवर, आपल्याच नगरसेवकांवर आपला विश्वास नाही, हेच यामधनं अभिप्राय. असं अजिबात नाही आहे. कुठला विश्वासाविषयीचा प्रश्नच नाही आहे. तुम्ही मतदान उद्या पडेल, परवा पडेल, त्यावेळेला काउंटिंग होईल, त्यावेळेला तुम्हाला कळेल की किती मोठ्या संख्येमध्ये आम्हाला या ठिकाणी मतदान झालेलं आहे. एवढी आमची संख्या आहे, त्यापेक्षाही जास्त मतदान आम्हाला या ठिकाणी होणार आहे. पण शेवटी काळजी घ्यावी लागते. ही निवडणूक आहे. मी तेच सांगतो आपल्याला की आमच्या वेळेला जसे कार्यकर्ते रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पडतात, जागरण करतात, न झोपता काम करतात शेवटी 2-4 दिवस, तर आम्ही एखाद दिवस थोडंसं त्यांना भेटलो जाऊन, तर त्यात वावगं काय? मला वाटतं त्यात काही चुकीचं नाही. आणि हे शेवटी कार्यकर्ते पुढे पक्षाचं काम हेच करणार आहेत. प्रत्येक लोकसभा, विधानसभा, सगळ्या निवडणुका, महानगरपालिकेमध्ये हेच कार्यकर्ते काम करणार आहेत. त्यांनाही वाटलं पाहिजे की आम्ही नेत्यांसाठी, पक्षासाठी एवढं त्या ठिकाणी रात्रंदिवस मेहनत घेतो, तर ते आमच्यासाठी घेत आहेत. मला वाटतं हे एक चुकीचं असं वाटत नाही मला याच्यामध्ये. नुसतं जाऊन भेटणं आणि तिथे जाऊन नगरसेवकांना ताकीद देणं. अरे सचिन गडबड केली. जे 100% जे मतदार आहेत सचिन तुझा हात काढ रे. ते सगळे अर्धा हात येतोय सोबत होते. आता थोड्याच वेळामध्ये म्हणजे याला सुरुवात झालेली आहे आणि सगळे एकत्रितपणे मतदानाला या ठिकाणी आता येत आहेत. एक बस आली, दुसरी बस आली, दुसऱ्या गाड्या मागे आहेत आणि मला वाटतं एका तासाभरामध्ये सर्वच मतदार या ठिकाणी पोहोचून 3-3:30 वाजेपर्यंत 3:15 वाजेपर्यंत सर्व मतदान 100% हे आमचं पूर्ण होईल. जवळपास भाजप, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस मिळून आम्ही 450 जवळपास आहोत. 470-80च्या जवळपास आम्ही त्या ठिकाणी आहोत. त्यामुळे स्पष्ट बहुमत आमचं आहे आणि इथे कुठलीच लढाई नाही आहे. त्या ठिकाणी दोन्ही उमेदवारांनी माघार घेतलेली आहे. स्वतः आज सकाळी पण तिथे मतदानाचा संभ्रम पसरत आलेला होता. त्यांनी तो क्लिअर केलेला सोशल मीडियाच्या माध्यमातून. सचिन तुझा हात काढ ना, त्या एका हाताने पकड ना रे. भाषण केलं वहिनींनी, आमच्या गीते वहिनींनी. त्यांनी सांगितलं, गणेश गीते, गोकुळ गीते यांनी सांगितलं की मला मतदान करू नका, मी उमेदवार नाही आहे, गराडेंनाच मतदान करा, हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे घेऊन देतो, काढून टाक मोबाईल. शिल्लक राहिलेला नाही. भाऊ, पण ही अशी निवडणूक आहे तुमच्यासारख्या मोठ्या नगरसेवकांना घेऊन इथे यावं लागतं आहे. ही वेळ का बरं येते? म्हणजे वेळ नाही. निवडणूक असली तर कुठली असली तर आम्ही ती सिरियसच घेतो, गांभीर्यानेच घेतो. कुठल्याही निवडणुकीमध्ये आम्ही थोडंसंही ढील त्या ठिकाणी देत नाही. तुम्ही बघितलं आतापर्यंत निवडणूक छोटी असो, मोठी असो, सरकार क्षेत्रातली असो, शेवटी कार्यकर्त्यांसाठी आम्हाला सुद्धा यावं लागेल ना. तर कार्यकर्ते आमच्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतील. आम्ही 7-7-8 वेळा निवडून यायचं आणि कार्यकर्त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडायचं ही आमच्याकडे पद्धत नाही. ती पद्धत ज्यांच्याकडे त्यांची आज काय परिस्थिती झाली आपण बघता. नाही, पण आपल्याच मतदारांवर, आपल्याच नगरसेवकांवर आपला विश्वास नाही, हेच यामधनं अभिप्राय. असं अजिबात नाही आहे. कुठला विश्वासाविषयीचा प्रश्नच नाही आहे. तुम्ही मतदान उद्या पडेल, परवा पडेल, त्यावेळेला काउंटिंग होईल, त्यावेळेला तुम्हाला कळेल की किती मोठ्या संख्येमध्ये आम्हाला या ठिकाणी मतदान झालेलं आहे. एवढी आमची संख्या आहे, त्यापेक्षाही जास्त मतदान आम्हाला या ठिकाणी होणार आहे. पण शेवटी काळजी घ्यावी लागते. ही निवडणूक आहे. मी तेच सांगतो आपल्याला की आमच्या वेळेला जसे कार्यकर्ते रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पडतात, जागरण करतात, न झोपता काम करतात शेवटी 2-4 दिवस, तर आम्ही एखाद दिवस थोडंसं त्यांना भेटलो जाऊन, तर त्यात वावगं काय?
मला वाटतं त्यात काहीही चुकीचं नाही. आणि हे शेवटी कार्यकर्ते पुढे पक्षाचं काम हेच करणार आहेत. प्रत्येक लोकसभा, विधानसभा, सगळ्या निवडणुका महानगरपालिकेमध्ये हेच कार्यकर्ते काम करणार आहेत. त्यांनाही वाटलं पाहिजे की आम्ही नेत्यांसाठी, पक्षासाठी एवढं त्या ठिकाणी रात्रंदिवस मेहनत घेतो, तर ते आमच्यासाठी घेत आहेत. मला वाटतं हे एक चुकीचं असं वाटत नाही मला याच्यामध्ये. नुसतं जाऊन भेटणं आणि तिथे जाऊन नगरसेवकांना ताकीद देणं. अरे सचिनने गडबड केली.